तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषी भोसले आणि ऋषी व्लॉग या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला ना एक गोष्ट सांगतो की शेती करण्याचा फायदा एक तुम्हाला सांगतो. म्हणजे आता मला आठवलं तसं मी म्हणलं एक व्हिडिओ तयार करावा. तर तुम्हाला आता मी दाखवतो. हे दिसतंय ना, हे सध्या मागं मी व्हिडिओ टाकला होता की कडवळाला आपण व्हिडिओ टाकला होता बघा. तर कडवळाला मागं आपण युरिया टाकून पाणी दिलेलं आहे. आता त्यानंतरही पाणी द्यायचं चालू आहे बघा. हे आता हे दिसते ना, पाणी दिलेलं आहे बघा. पुढच्या साऱ्याला आपण पाणी मोडलेलं आहे. तर व्हिडिओ काढण्याचा उद्देश हाच आहे की आता दुपारी म्हणजे उन्हाचा आपण दार धरतोय, तर लाईटचा थोडा प्रॉब्लेम पण असतोय. पण ऊन आता भयंकरच पडायला लागले. तर एक 2च्या दरम्यान म्हणजे जरा कंटाळा आल्यावर झालं होतं आणि लाईट पण गेली. मग लाईट गेली म्हटलं आता घरी जाऊन पाणी प्यावं. इथे शेजारीच माझं घर आहे. तर जरा कंटाळा आला म्हणून मी झोपलोच एक अर्धा तास. तर म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश काय माहीत आहे का, की शेती करताना तुम्ही स्वतःचे मालक आहात. मला कंटाळा आला म्हणून मी झोपलो. तसं नोकरी करताना नाही आहे. कंटाळा आला म्हणून तुम्ही झोपू शकत नाही आहे किंवा आराम करू शकत नाही. तुम्हाला तिथं कामच करावं लागणार आहे. शेती तुम्ही स्वतः मालक आहात. मला जसं कंटाळा आला मी अर्धा तास झोपलो. मला विचारणार कोण आहे का, असं कोण म्हणणार आहे का की बाबा तुला झोपायला तू झोपतो कसं काय, तू कामाला ला इथं, असं नाही आहे. शेती करणं हा एक फायदा आहे, पण कष्ट पण तसंच करावं लागते. असं नाही की आता मी झोपलो म्हणलं झोपलो. मी परत एक अर्धा तास झोप काढली नंतर आज आहे असं दाराला आलेलो आहे. लाईट आलेली आहे. परत एकदा बॅक टू वर्क. म्हणजे शेती एक थोडंसं मला आराम मिळाला. त्या एक अर्धा तास मी आराम घेतला. मनासारखं आपण जगू शकतो शेती करताना. शेती करताना अनेक त्रास पण होतात की असं नाही बाबा शेती म्हणजे सुखसोयीची आहे. त्रास पण तसा सहन करावा लागतोय. मनासारखं जगायचं म्हटल्यानंतर त्रास पण तसा सहन करावा लागणार आहे तुम्हाला. शेती जेवढे फायद्याची तेवढं तोट्याची पण आहे. प्रत्येकजण शेतीतला फायदा फक्त दाखवतोय, तोटा दाखवत नाही. तसं शेतीमध्ये फायदा तोटा आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ठीक आहे, मी एक मनात आलं म्हणून मी व्हिडिओ तयार केलेला आहे. कसा वाटला मला सांगा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.